Hello friends, great morning. Welcome to my channel SP Learning. This is a special lecture series to prepare the students of economics facing higher secondary board examination. Friends, we will prepare for the examination as well as understand the concept properly. If you like my lecture, तर माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करायचं आहे. If you have any doubts about today's lecture, you can contact me on my social media handles. You can contact me through Facebook, Instagram. Links are given down in the description. Okay. We have to come to know that मागणी आणि इच्छा ह्या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. Desire and demand are two different concepts. The desire, that is the supported by money, that is the purchasing power, and the willingness to spend, willingness to pay, okay, is transformed into demand. Demand means desire plus purchasing power plus willingness to pay. When these three factors come together, there is demand. मागणी म्हणजे इच्छा प्लस खरेदी करण्याची क्षमता प्लस खरेदी करण्याची तयारी. All desires is not demands, but demands is effective desire. Famous economist Frederick Benham defined demands: the number of items purchased at a particular time at a particular price is the demand for that commodity. He has given more importance to at a particular time. विशिष्ट वेळेला for a specific price, विशिष्ट किमतीला, number of quantity of items purchased म्हणजे नगसंख्या. Then we discussed 5 major types of demand. त्यानंतर मागणीचे मुख्य 5 प्रकार बघितले. फर्स्ट होता डायरेक्ट डिमांड, प्रत्यक्ष मागणी. सेकंड आहे इनडायरेक्ट डिमांड, कॉम्प्लिमेंटरी डिमांड और जॉईंट डिमांड, कंपोजिट डिमांड, कॉम्पिटेटिव्ह डिमांड. हे 5 मेजर टाइप्स आपण कंप्लीट केले होते. इन दिस प्रिव्हियस व्हिडिओज वी हॅव सीन डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. आपण मागणी निर्धारित करणारे घटक आणि ते सविस्तर बघितले होते. लेट अस ग्लान्स ॲट देम. फर्स्ट, प्राइस, इन्कम ऑफ कंझ्युमर, प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स, नेचर ऑफ प्रोडक्ट्स, साइज ऑफ पॉप्युलेशन, एक्सपेक्टेशन्स अबाउट फ्युचर प्राइस, ॲडव्हर्टाइजमेंट, टेस्ट, हॅबिट अँड फॅशन, लेवल ऑफ टॅक्सेशन, क्लायमेट कंडिशन. इतर घटकांमध्ये क्लायमेट कंडिशन, चेंज इन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट पॉलिसीज, कस्टम अँड ट्रेडिशन्स इट्सेट्रा. हे आपण बघितले होते. ओके. इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट लॉ, द लॉ ऑफ डिमांड अँड दिस ॲझम्पशन ऑफ दिस लॉ. Famous economics Professor Alfred Marshall proposed this theory in his book The Principle of Economics, published in 1890. Okay, from Professor Alfred Marshall says other things remain equal, higher the price of commodity, smaller is the quantity demand, and lower the price of commodity, large is the quantity demand. या संदर्भात आपण खूप उदाहरणे बघितलेली आहेत. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अदर थिंग्स? हा नियम किंवा सिद्धांत काही गृहीतकांवर आधारित आहे. ती गृहीतके, द लॉ डिपेंड्स अपॉन सम अझम्पशन्स. यू हॅव ऑलरेडी स्टडीड डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. मागणी निर्धारित करणारे घटक बघितलेले आहेत. वेन दिस डिटर्मिनंट्स आर कॉन्स्टंट, दिस डिटर्मिनंट्स आर कॉन्स्टंट, हे घटक स्थिर असतात. हा आपण बघायचं आहे. दुसऱ्या शब्दात अदर फॅक्टर्स रिमेन कॉन्स्टंट. इफ द प्राइस ऑफ कमोडिटी राइज, डिमांड फॉर इट्स फॉल, अँड वेन द प्राइस ऑफ कमोडिटी फॉल्स, डिमांड फॉर द कमोडिटी राइज. थस देर इज अन इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांड्स. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते, आणि जेव्हा वस्तूच्या किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा परस्पर विरोधी असा आहे. रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे dx इज इक्वल टू f इंटू ब्रॅकेट px. आणि त्याचं मिनिंग बघा. डी मीन्स डिमांड ऑफ कमोडिटी, एक्स मीन्स commodity.
वस्तू, एफ मीन्स फंक्शन ऑफ फलन, पी एक्स मीन्स प्राइस ऑफ कमोडिटी म्हणजे वस्तूची किंमत. हा नियम काही गृहीतकांच्या वरती किंवा हा सिद्धांत काही गृहीतकांच्या वरती आधारित आहे. ती अजम्पशन जी आहे ती आपण बघू. त्यातलं पहिलं अजम्पशन आहे कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम. इफ यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स द लॉ ऑफ डिमांड then the consumer income should be stable or constant. You know that the consumer makes demands, okay, and the demands is fixed on his income. आपल्याला माहितीच आहे मागणी उपभोक्ता करतो आणि त्याचा उत्पन्न आणि मागणी याच्यावर निश्चितच परिणाम होतो. कंझ्युमर इन्कम अफेक्ट्स मार्केट डिमांड्स, हिज पर्चेसिंग पॉवर. त्याचे उत्पन्न बाजारातील खरेदी शक्तीवर म्हणजेच मागणीवर खूप परिणाम करते. सपोज इफ हिज इन्कम इन्क्रीज्ड, इवन इफ द प्राइस ऑफ द कमोडिटी इन्क्रीज्ड, it is not the reason for the change in consumer demand. As income increased, so will demand. Okay, and suppose if his income decreased, even if the price of commodity decreased, it will not change the consumer demand because the income has decreased. Second assumption आहे that is there is no change in the size of population. लोकसंख्येच्या आकारमान स्थिर असते किंवा स्थिर असावे किंवा लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही असं. पॉप्युलेशन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट ग्रेटली अफेक्ट द डिमांड फॉर गुड्स. इफ द पॉप्युलेशन साइज इज लार्ज, द डिमांड फॉर व्हेरियस कमोडिटीज इन्क्रीज बिकॉज देर इज इनफ पॉप्युलेशन साइज टू बाय मॅन्युफॅक्चर्ड कमोडिटीज. याउलट when the population is small in size, the demand for commodity is low. म्हणूनच the population size should be stable or constant to experience of this law of demand. मागणीचा नियम अनुभवायचा असेल तर लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे असे गृहीत धरलेले आहे. तिसरे अझम्पशन आहे प्राइस ऑफ अल्टरनेटिव्ह कमोडिटीज शुड बी स्टेबल. पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असाव्या. when alternative or substitute goods are available in the market at low price, तेव्हा उपभोक्ता महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंना पसंती देईल. कंझ्युमर प्रेफर्स द चीप अल्टरनेटिव्ह और सबस्टिट्यूट गुड्स टू एक्सपेन्सिव्ह वन. पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर डेफिनेटली होतो. अ चेंज इन द प्राइस ऑफ अल्टरनेटिव्ह कमोडिटीज अफेक्ट्स द डिमांड फॉर द कमोडिटीज. म्हणून प्राइस ऑफ अल्टरनेटिव्ह कमोडिटी शुड बी स्टेबल असं गृहीत धरलेलं आहे. फोर्थ अझम्पशन आहे प्राइस सप्लिमेंटरी और कॉम्प्लिमेंटरी कमोडिटीज शुड बी स्टेबल. पूरक संयुक्त वस्तूच्या किमती स्थिर असाव्यात. प्राइस ऑफ सप्लिमेंटरी और कॉम्प्लिमेंटरी कमोडिटीज ऑल्सो इन्फ्लुएन्स डिमांड. एकमेकाला पूरक असणाऱ्या वस्तूतील एका वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर निश्चितच होतो. when the price of complementary goods is increased, the demand for other related goods is decreased. फॉर एक्झाम्पल जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढतात तेव्हा वाहन विक्रीवर त्याचा परिणाम होतो. एज द प्राइस ऑफ शुगर राईज, द प्राइस ऑफ टी इज ऑल्सो राइज्ड. हे आपण बघितलेलं आहे. सो इट इज एक्सपेक्टेड दॅट प्राइस ऑफ सप्लिमेंटरी और कॉम्प्लिमेंटरी कमोडिटीज शुड बी स्टेबल और कॉन्स्टंट. फिफ्थ assumption of the law is price of commodity are not expected to change in the future. भविष्यात वस्तूच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा नाही. ओके. इन कंझ्युमर प्रेडिक्ट और एक्सपेक्ट that the price of an item will goes down in the future, then demand for such item goes down. एखाद्या वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्याचा अंदाज असेल, कंझ्युमरचा असा अंदाज असेल तर अशा वस्तूंची मागणी कमी होते. या उलट when the consumer expect that the price of goods will increase in future, there is a tendency to purchase the goods from market and there is rise in demand. म्हणून वस्तूच्या किमतीत भविष्यात कोणताही बदल होणार नाही. That is why price of commodity are not expected to change
इन द फ्युचर असं गृहीत धरलेलं आहे. 6th assumption आहे देर इज नो चेंज इन द कन्झ्युमर प्रेफरन्सेस, हॉबीज, हॅबिट अँड फॅशन एटसेट्रा. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, छंद, सवयी, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. वेन देअर आर चेंजेस इन प्रेफरन्सेस, हॉबीज, हॅबिट, फॅशन ऑफ द कंझ्युमर, डिमांड ऑफ द गुड्स इज इन्फ्लुएन्स. जर प्रचलित फॅशन बदलली तर वस्तूंच्या मागणीत आमूलाग्र बदल होतो. वेन द करंट फॅशन चेंज, द डिमांड्स फॉर गुड चेंजेस रिडॅकली. So it is expected that there is no change in consumer preferences, hobbies, habit and fashion. These factors remain stable or constant असं गृहीत धरलेलं आहे. 7th and the last assumption is there is no change in taxation policy by the government. कर विषय धोरणात बदल नाही. Okay, you have seen in detail in the previous video that the government tax policies affect demands. वस्तू, सेवा यांचा दर त्यावर असणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांवर अवलंबून असतो. प्राइस ऑफ कमोडिटी डिपेंड्स अपॉन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेशन्स ऑन द प्रोडक्ट्स. वेन देर इज ॲप्लिकेशन ऑफ हायर टॅक्स ऑन अ कमोडिटी, द प्राइस ऑफ दॅट कमोडिटी इज इन्क्रीज. किंमत वाढली की ऑब्विसली मागणी कमी होते. वेन द प्राइस राईज, डिमांड इज डिक्रीज्ड. या उलट वेन द प्राइस टॅक्स इज लो डाऊन, प्राइस ऑफ गुड्स इज ऑल्सो लो डाऊन. ओके, किंमत कमी झाली की मागणी वाढते. इन शॉर्ट, द लॉ ॲझम दॅट देर इज नो चेंज इन द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स पॉलिसी. शासनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करविषयी धोरणात कोणताही बदल होत नाही असं फक्त गृहीत धरलेलं जाते. सो लेट अस टेक द रॅपिड सर्वे ऑफ ॲझम्पशन ऑफ द लॉ. फर्स्ट आहे कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम. सेकंड आहे नो चेंज इन साइज ऑफ पॉप्युलेशन. थर्ड, कॉन्स्टंट प्राइस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स. फोर्थ आहे नो एक्सपेक्टेशन्स फ्युचर प्राइस. नेक्स्ट वन आहे कॉन्स्टंट प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. नेक्स्ट आहे नो चेंज इन साइज ऑफ पॉप्युलेशन. अँड लास्ट आहे नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. हे होते आपले अजम्पशन्स. ओके, आता आपल्याला द लॉ ऑफ डिमांड आणि डिमांड शेड्यूल बघायचं आहे आणि डिमांड कर्व बघायचं आहे. ओके, द लॉ ऑफ डिमांड इज एक्सप्लेन्ड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग डिमांड शेड्यूल अँड दिस डायग्राम्स. डिमांड शेड्यूल बघा. प्राइस ऑफ कमोडिटी एक्स, फर्स्ट कॉलम बघायचा आहे. प्राइस ऑफ कमोडिटी एक्स रुपीजमध्ये आहे. सेकंड कॉलममध्ये क्वांटिटी डिमांड्स ऑफ कमोडिटी एक्स इन किलोग्रॅम्समध्ये. ओके, वेन प्राइस ऑफ कमोडिटी एक्स इज ₹50, when price of commodity X is ₹50, quantity demanded is 1 kg. When the price falls down 50 to 40, quantity demanded rise from 1 kg to 2 kg. At price ₹30, quantity demanded in 3 kg. And when price fall ₹20 to ₹10, quantity demanded rise from 4 kg to 5 kg. बघा, ज्या वेळेला वस्तूची किंमत ₹50 आहे त्यावेळेला किती मागणी होते? 1 किलोची मागणी होते. ज्या वेळेला त्याची प्राइस ₹50 वरून ₹40 येते त्यावेळेला त्याची मागणी वाढते, म्हणजे 2 किलो होते. प्राइस ₹10 होते त्यावेळेला मागणी किती वाढते? 5 किलोची मागणी होते. Okay, as the price of commodity falls, quantity demanded rise, and when price of commodity rise, quantity demanded falls. This shows an inverse relationship between price and quantity demand. Demand curve बघायचं आहे. X axis represent the demand for the commodity and Y axis represent the price of commodity. DD is the demand curve which slope downwards from left to right due to an inverse relationship between price and quantity demanded. Okay. I hope you will understand today's lecture. Thank you so much.